गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये आपण केपलर्स लॉ याचा स्टडी केलेला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ जे लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरियाज आणि लॉ ऑफ पिरियड याचा स्टडी आपण केलेला होता. त्यानंतर आजच्या तासाला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा स्टडी करणार आहे. त्यालाच आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असंही म्हणतो. न्यूटन्सनी हा लॉ तयार केलेला आहे. आता मागच्या म्हणजे 10वीला तुम्ही याचा स्टडी केलेला आहे की काय लॉ आहे. तर तो लॉ काय आहे की F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. F इज इक्वल टू G इंटू M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. ह्याचा लॉ स्टेटमेंट आपण बघितलेला आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. परंतु हे जे इक्वेशन आहे ते कसं डिराईव्ह केलेलं आहे ते आपल्याला या तासामध्ये बघायचं आहे किंवा या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला याचा डेरिव्हेशन जे आहे त्याचा स्टडी करायचा आहे की हे इक्वेशन कसं आलेलं आहे. तर न्यूटननी काय सांगितलं, हा सेंटरला काय आहे, अर्थ आहे आणि त्याच्या अराउंड मून रिव्हॉल्व करतो इन अ सर्क्युलर ऑर्बिट. जे मोशन ऑफ मून इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. आता ज्या वेळेस मून सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असताना त्याच्यामध्ये काय आहे तर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि हा जो फोर्स आहे तो आपल्याला कशामुळे मिळतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यामुळं. ह्याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं की अर्थ आणि मून ह्याच्यामध्ये एक सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला मिळतो. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आहे तर दिस सेंट्रिपिटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. म्हणजे ह्याला सेंटरकडे अट्रॅक्ट करण्याचं काम हा सेंट्रिपिटल फोर्स करतो. म्हणजे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं काय प्रोव्हाइड होतं की सेंट्रिपिटल फोर्स इथं आपल्याला मिळत असतो. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलं तर एका स्ट्रिंगला एक ऑब्जेक्ट आपण बांधला आणि तो गोल गोल फिरवला तर काय होईल तर त्या स्ट्रिंगमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये एक टेन्शन तयार होईल. ह्या स्ट्रिंगमध्ये काय होईल, टेन्शन तयार होईल. आणि हे टेन्शन काय करतं, काय प्रोव्हाइड करणार आहे तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. मग अशा पद्धतीनं जसं तिथं त्यामुळे तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार आहे. म्हणजे इथं टेन्शन काय प्रोव्हाइड करतं, सेंट्रिपिटल फोर्स. तसं इथं ज्या वेळेस मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट होत असताना इथं एक ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय प्रोव्हाइड करतं तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. आणि हे सेंट्रिपिटल फोर्स काय आहे तर डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. सेंटरकडे तो काय होत असतो, ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होत असतो आणि तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मोशनमध्ये रिव्हॉल्व होत असतो. आता त्यांनी याच्यामध्ये जो मून आहे त्याचं जे रिव्हॉल्युशन आहे, कम्प्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे टी जो आहे तो किती आहे 27.3 डेज आहे. म्हणजे मूनला अर्थच्या अराउंड रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो तो किती आहे 27.3 डेज एवढा आहे. आणि अर्थ आणि मून ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे सेंटर टू सेंटर जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे R इज इक्वल टू 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून इज गिवन बाय the centripetal force between earth and moon is given by काय तो फोर्स F इज
इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. आता याच्यामध्ये हा दोन्ही मधला जो आहे तो फोर्स आहे आणि m काय आहे? मास ऑफ मून आहे. m काय आहे? मास ऑफ मून आहे. r इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून. देन ओमेगा, ओमेगा काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. ओमेगा काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी. ज्या वेळेस मून रिव्हॉल्विंग अराउंड द सर्क्युलर ऑर्बिट, हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो, त्यावेळेस त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. आणि ती अँग्युलर व्हेलॉसिटी किती असते? ओमेगा इज इक्वल टू 2π/t एवढी अँग्युलर व्हेलॉसिटी असते. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ नुसार आपल्याला इक्वेशन मिळालं होतं. काय इक्वेशन मिळालं होतं? तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, जे इक्वेशन मिळालं होतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन. ठीक आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. आता हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले तर आपल्याला काय मिळणार आहे? मास इंटू एक्सिलरेशन इज इक्वल टू काय मिळणार आहे? mr ओमेगा स्क्वेअर. mr ओमेगा स्क्वेअर. याच्यामधलं बघा मास मास काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. a इज इक्वल टू काय मिळणार आहे? r ओमेगा स्क्वेअर मिळणार आहे. a इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. आता a काय आहे? सेंट्रिपिटल एक्सिलरेशन ऑफ मून. a काय आहे? सेंट्रिपिटल एक्सिलरेशन ऑफ मून. अँड r इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून. अँड ओमेगा इज काय असणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याचा काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. एक्सिलरेशन ऑफ मून इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर हे इक्वेशन आलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर ओमेगा इज इक्वल टू काय आहे? 2π/t. ओमेगा इज इक्वल टू 2π/t. आता ही ओमेगाची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. एक्सिलरेशन ऑफ मून इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर 2π/t चा स्क्वेअर. एक्सिलरेशन ऑफ मून इज इक्वल टू r इंटू 4π स्क्वेअर डिवायडेड बाय t स्क्वेअर. आता याच्यामध्ये r जे आहे डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून याच्यामधलं डिस्टन्स आणि ते किती आहे? 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर एवढा आहे. आता ह्याच्यामध्ये किलोमीटरचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. मग 1 किलोमीटर म्हणजे काय असणार आहे? 1000 मीटर असणार आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये कन्वर्जन आपल्याला काय करायला पाहिजे? r इज इक्वल टू 3.85 इंटू 10⁵ इंटू 10⁵ मीटर. हे मीटरमध्ये कन्वर्जन झालं. त्यानंतर टी म्हणजे काय असणार आहे? जो पिरियडिक टाइम आहे मूनचा तो किती आहे? 27.3 डेज. आता याचं कन्वर्जन आपण ह्या इक्वेशन मध्ये करूया. डेजचं कन्वर्जन आपल्याला सेकंड मध्ये करायचं आहे. ठीक आहे. मग एक्सिलरेशन ऑफ मून इज इक्वल टू r किती आहे? 3.85 इंटू 10⁵ इंटू 10⁵ इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर डिवायडेड बाय जो पिरियडिक टाइम आहे 27.3 डेज आहे. त्याचं कन्वर्जन सेकंड मध्ये करायचंय. आधी डेजचं कन्वर्जन आपण आवर्स मध्ये 24 मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर मिनिट मध्ये मल्टिप्लाय बाय 60 ने मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड मध्ये करताना पुन्हा 60 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर. एक्सिलरेशन ऑफ मून इज इक्वल टू आता ह्या सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक्सेलरेशन ऑफ मून किती मिळेल 0.0027
मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं आपल्याला काय मिळेल, मूनचं ॲक्सिलरेशन आपल्याला मिळेल. आता हे ॲक्सिलरेशन ऑफ मून आहे. आता ॲक्सिलरेशन ऑफ अर्थ किंवा ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ और टुवर्ड द सरफेस ऑफ अर्थ जो ॲक्सिलरेशन आहे अर्थचा किती आहे, g इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा आहे. ठीक आहे, म्हणजे ॲक्सिलरेशन ऑफ ऑब्जेक्ट टुवर्ड द सरफेस ऑफ अर्थ ह्याच्या मानाने काय आहे, मूनचं ॲक्सिलरेशन खूप काय आहे, कमी आहे. आता एवढ्या ॲक्सिलरेशनचं जे मूनचं ॲक्सिलरेशन आहे एवढ्या ॲक्सिलरेशननी तो मून काय करतो की अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे अर्थच्या सेंटरकडे तो अट्रॅक्ट होतो. त्यावेळेसचं ॲक्सिलरेशन काय आहे, 0.0027 एवढा आहे. आणि जो अर्थच्या सरफेसवरती जो ऑब्जेक्ट असणार आहे त्यावेळेस त्याचं जी असणार आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजे ए सुद्धा ॲक्सिलरेशनच आहे आणि जी सुद्धा काय आहे, ॲक्सिलरेशनच आहे. ठीक आहे, आता त्यानंतर हे जे ॲक्सिलरेशन ऑफ मून आहे आणि ॲक्सिलरेशन जो ऑब्जेक्ट आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ याचा आपण रेशो घेऊया. तो रेशो किती येतोय तो बघूया. ॲक्सिलरेशन ऑन द सरफेस ऑफ अर्थ ऑब्जेक्ट, acceleration of moon is equal to acceleration of object on the surface of earth is 9.8 meter per second square and acceleration of moon आता जे आपण काढलेला आहे 0.0027 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या दोन्हीचा रेशो काढायचा आहे किती, इज इक्वल टू 9.8 डिवायडेड बाय, आता याच्यामध्ये 27 इंटू 10⁻⁻⁴ इज इक्वल टू 98 डिवायडेड बाय 27 इंटू 10⁻⁻1 आणि 10⁻⁻4 जी डिनोमिनेटर टर्म आहे ती न्यूमरेटर घेतली की 10⁻⁻4 होईल. ह्याच्यामधून एक मायनस होईल, काय मिळेल 98 डिवायडेड बाय 27 इंटू 10⁻³ आणि याचं डिवाइड केलं तर काय मिळणार आहे 3.6 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 3600. आता ही जी व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेटेड केलेला जो रेशो आहे ऑब्जेक्टचा हा काही अगदी करेक्ट नाहीये, अप्रॉक्सिमेट आपल्याला ही मिळालेली व्हॅल्यू आहे. म्हणजे रेशो ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ अँड ॲक्सिलरेशन ऑफ मून यांचा रेशो किती आलेला आहे 3600 एवढा रेशो आलेला आहे. आता हा जसा रेशो आलेला आहे ॲक्सिलरेशन ऑफ ऑब्जेक्ट आणि मून तसा याचा डिस्टन्सचा पण आपण रेशो काढूया. ठीक आहे, आता डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ divided by distance of object on the center of the earth is equal to, आता मून चं डिस्टन्स जे आहे फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ ते किती आहे 3.85 इंटू 10⁵ किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. ठीक आहे, त्यानंतर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सेंटर ऑफ द अर्थ इज 6378 किलोमीटर एवढा आहे. आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 60 मिळणार आहे. काय मिळणार आहे 60 मिळणार आहे. आता जे आपण दोन ऑब्जेक्ट ऑफ अर्थ त्याचा ॲक्सेलरेशन काढलेला आहे, त्यानंतर ॲक्सेलरेशन ऑफ मून काढलेला आहे, त्यांचा जो रेशो आहे आणि हा डिस्टन्सचा रेशो हा जर कम्पेअर केला तर आपल्याला काय मिळणार आहे तर ॲक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट
toward the center of earth divided by acceleration of moon is equal to distance of the moon divided by distance of the object. याचा स्क्वेअर. ठीक आहे, याचा स्क्वेअर. आणि बघा आता ह्याचा रेशो आपण काढलेला आहे. किती आलेला आहे रेशो? 3600 एवढा रेशो आलेला आहे. आणि इथं ह्या डिस्टन्सचा जर स्क्वेअर केला, डिस्टन्सचा रेशो किती आलेला आहे? 60. आणि ह्याचा जर रेशो केला तर काय मिळणार आहे? 3600 मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ह्या इक्वेशन वरून न्यूटन्सनी काय कन्क्लूड केलेलं आहे तर ऍक्सिलरेशन ऑफ ऑब्जेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय आहे? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर. म्हणून ए ऑब्जेक्ट ऍक्सिलरेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय आहे? आर स्क्वेअर. आता ह्याच्यावरून आणखी काय कन्क्लूड करता येतं की ज्या वेळेस अर्थ पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स इन्क्रीज होत जाईल, वाढत जाईल, तसं ऍक्सिलरेशन सुद्धा काय मिळत जातं? कमी कमी मिळत जातं. हे या इक्वेशन वरनं न्यूटन्सनी कन्क्लूड केलेलं आहे. वी नो दॅट force is equal to mass into acceleration. Then acceleration is inversely proportional to the r square. Therefore, force is directly proportional to the mass and inversely proportional to the r square. And this force is exerted by the earth on the object. This force exerted by the earth on the object, and m is the mass of object. M is the mass of object, and r is the distance between object and earth. Then similarly also जसा अर्थ ऑब्जेक्ट वरती फोर्स एक्झर्ट करतो तसा ऑब्जेक्ट सुद्धा अर्थ वरती काय करणार आहे? फोर्स एक्झर्ट करणार आहे. Therefore the force exerted म्हणजे इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास and inversely proportional to the r square, and this force exerted by the object on the earth surface. M is the mass of object and M is the mass of object. Sorry, mass of earth. मास ऑफ अर्थ. ठीक आहे, आता ह्याला इक्वेशन नंबर आपण 2 दिलं, ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता ह्याच्यामध्ये आपण काय कन्क्लूड काढणार आहे या दोन इक्वेशन वरून की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास m, mass of the earth and mass of the object, and inversely proportional to the r square. Therefore force is equal to g into mass m, small m, divided by r square. And this equation is the universal law of gravitation. And g काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. g काय असणार आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असणार आहे.